महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी. भिवंडीत इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू. मंत्री गिरीश महाजनांनी केली दुर्घटना स्थळाची पाहणी. उद्धव ठाकरेंचा अभिजित दिपकेंना फोन. दिपकेंच्या कुटुंबियांशी साधला संवाद. आंदोलनाच्या यशाबद्दल दिल्या शुभेच्छा. कोल्हापुरात अवैध रॅकेटचा पर्दाफाश. 400 पेक्षा जास्त गर्भपातांचा संशय. प्रत्येक प्रकरणासाठी घेत होते 20,000चं कमिशन. शालार्थ आयडी घोटाळ्याने जळगाव हादरलं. 200 पेक्षा अधिक शिक्षण संस्था रडारवर. अनेक संस्थाचालक अटकेच्या भीतीने फरार. जळगाव जिल्ह्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग. नाशिक जिल्ह्यातील 11 धरणं ओव्हरफ्लो. गोदावरी नदीमध्ये वाढला विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील नीरा देवघर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. पुणे साताऱ्यासह सोलापुरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जळगावात बोगद्यात पाणी साचल्यामुळे कार बोगद्यामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना समोर. वेळीच कार चालक बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. महापालिका पथकाच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश. सीबीआय न्यायालयाकडून छोटा राजनला 7 वर्षांची शिक्षा. बनावट पासपोर्ट प्रकरणात सीबीआयचा दणका. अयोध्येतील दानचोरीच्या मुद्द्यावरून संसदेच्या परिसरात विरोधकांचं अनोख्या पद्धतीने आंदोलन. दोषींवरती कारवाईची मागणी. जंतर मंतरवर आंदोलनाच्या दरम्यान जखमी झालेल्या पोलीस कुटुंबियांचं सरकारकडे गाऱ्हाणं. आम्हाला कधी मिळणार न्याय म्हणत सरकारकडे न्यायाची मागणी. अधिकारी पण या ठिकाणी आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ही इमारत लगेच खाली करा. पण या ठिकाणी रात्रभरापासून NDRF असेल, ठाणे महापालिका कर्मचारी असतील, या ठिकाणचे सगळे कॉर्पोरेशनचे पोलीस यंत्रणा आहे. रात्रभर या ठिकाणी जागून त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना जिवंत काढण्यासाठी, परंतु दुर्दैवाने 9 लोक यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत. जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे. त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे NDRFच्या निकषानुसार 4 लाख रुपये 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ती जाहीर केलेली आहे. त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे ही रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल. NDRFशी बोलणं झालं आहे, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, ठाणा कॉर्पोरेशनचे सगळे पदाधिकारी अधिकारी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. बाजूची जी इमारत आहे ती तात्काळ पाडावी लागेल, कारण आपण बघता त्याची एक साईडच्या भिंत सगळ्या खाली झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत. ती अतिशय धोकादायक आहे. ते केव्हाही पडू शकते, आता काम सुरू असतानाही पडू शकते आणि म्हणून ती सुद्धा आपण तात्काळ खाली करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. भिवंडी आणि निजामपूर महापालिकेच्या अंतर्गत 289 इमारती या अति धोकादायक असल्याचं समोर आलंय. त्या इमारती पाडण्यासंदर्भात आणि तेथील नागरिकांना त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात सरकारकडे काय योजना आहे? निश्चित ही घटना बघून खरं वारंवार आम्ही लोकांना नोटीस देतो, कॉर्पोरेशनने देते, प्रशासकीय यंत्रणा नोटीस देत असते, पण लोक त्या ठिकाणून बाहेर निघत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्याच ठिकाणी ज्या वेळेला इमारती कोसळतात त्यावेळेला हाच प्रश्न येतो, नोटीस दिली होती का, धोक्याचा इशारा दिला होता का, तर सगळं दिलेला असतो, पण पर्यायी व्यवस्था नाही, कुठे जाणार हाही प्रश्न लोकांसमोरचा आहे. पण निश्चित आता ज्या ठिकाणी अतिशय अति धोक्याच्या ज्या इमारती आहेत त्यांचा सर्वे तात्काळ केला जाईल. ज्या ठिकाणी इमारत अति धोक्याची आहे त्या ठिकाणी ती रिकामी करून त्याला तात्काळ पाडण्यासंदर्भामध्ये हा निर्णय केला जाईल. या उपरही या ठिकाणी क्लस्टरच्या बाबतीमध्ये असेल, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी
किंवा एकनाथजी शिंदे आहेत त्या खात्याचे मंत्री, ते या ठिकाणी निश्चित एक बैठक करून तात्काळ हा निर्णय घेतला जाईल. इमारती आहेत ज्या अजूनही उभ्या आहेत, तर ज्या इमारती बांधायच्या आधी या संदर्भात का कारवाई केली? जेव्हा एखादी इमारत पडते त्यावेळी अशा प्रकारे कारवाई मला केली वाटतं जाते. या ठिकाणी एन्क्रोचमेंट खूप आहे. आपण बघतात भिवंडी अनेक ठिकाणी मी असं म्हणेलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे तर इतक्या दाटीवाटी लोक राहतात, त्याच्या कुठल्या परवानग्या आहेत हे मला कळत नाही. अनेक ठिकाणी या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमणामध्ये इमारती बांधलेल्या आहेत. त्या बांधत असताना कुठे कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल, कुठे परवानगी घेतली जात नाही, कुठे कशा पद्धतीने इमारती उभ्या केल्या जातात. परवा मानखुर्दमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल 4 मजली 10 बाय 10च्या खोलीवर 1, 2, 3, 4 मजले बांधून घेतलेले होते. तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत. मला वाटतं अतिक्रमणाचा प्रश्न हा खूप गंभीर आहे आणि भिवंडीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं यावर सुद्धा अतिशय गांभीर्याने विचार नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी झाला पाहिजे. सर क्या करेंगे सर, हिंदी में बता दीजिए, हिंदी में बता दीजिए। भिवंडी में यहाँ पर जो हादसा हुआ है उसमें 9 लोगों की मौत हुई है। बहुत दुखद घटना ये है। आप देख रहे हैं कि रात को 11 साढ़े 12 के बीच में यहाँ पर ये इमारत जिसका काम चल रहा था मतलब रिपेयर का काम चल रहा था, इसकी कोई परमिशन कॉर्पोरेशन ली गई नहीं थी। दिन में किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए, इसलिए रात को ये काम चल रहा था और काम चलते समय ये जो ढांचा है पूरा, ये इमारत है, ये पूरी नीचे आ गई। पहले से ही नोटिस देकर इसमें के जो परिवार थे 30 परिवार थे उनको खाली कर दिया गया था। उसके बावजूद भी जो लेबर है या 1-2 परिवार है ये यहीं पर रुके थे। इमारत गिरने से 9 लोगों की मौत इसमें हुई है, 4 लोग जख्मी इसमें है, उनको अस्पताल में भर्ती किया गया है। और भी ये मलबा निकालने का काम एनडीआरएफ की तरफ से जारी है। थाना की डिजास्टर की टीम है, पुलिस यंत्रणा है, हमारी सभी लोग यहाँ ध्यान दे रहे हैं। मुझे लगता है और भी 3-4 लोग नीचे होने की आशंका यहाँ के आसपास के जो लोग हैं उन्होंने जताई है। मुझे लगता है कि 9 लोगों की मौत यहाँ पर हुई है। सर ये C1 टाइप बिल्डिंग थी, कोई परमिशन नहीं थी, फिर भी रिपेयरिंग का काम यहाँ पर चल रहा था। बिल्कुल गलत था, उनको नोटिस भी दी गई थी, इस इमारत को नोटिस भी दी गई थी। उसके बावजूद भी यहाँ पर रिपेयर का काम रात को चल रहा था कि किसके ध्यान में ना आए, इसलिए रात को ये काम चल रहा था। ये बहुत गलत बात है। इसकी जांच होगी, इंक्वायरी होगी और इसमें जो भी दोषी होंगे उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। सर क्या ओनर पर और कॉन्ट्रैक्टर पर FIR किया जाएगा? मैंने वही कहा, जो भी लोग इसमें दोषी होंगे वो तो सब जांच की जाएगी, पूरी इंक्वायरी होगी और इसके बाद में इसमें जो भी लोग दोषी होंगे उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। सर भिवंडी में जो है हर साल इस तरह की घटना सामने आती है, सर क्या पहले से कोई प्रिकॉशन प्रशासन के द्वारा प्रिकॉशन प्रशासन तो बहुत लेता है। कई सारी इमारतें उनको हमने मतलब नोटिस भी दी है कि इमारत खाली कर दो, ये कभी गिर सकती है, इमारत बहुत ख़राब है। और यहाँ सबसे बड़ा मसला ये है कि यहाँ एनक्रोचमेंट बहुत है, बहुत भारी संख्या में यहाँ सब एनक्रोचमेंट है। नोटिस देने जाओ तो कोई खाली नहीं करता है, उनको कोई पर्यायी जगह नहीं होती है, ऑप्शन उनके सामने नहीं होता है, ये भी बात है। लेकिन इमारत गिरने के बाद फिर प्रशासन को दोषी ठहराया जाता है। लेकिन मुझे लगता है सभी नागरिकों की भी जिम्मेदारी है कि नोटिस आने के बाद में हम लोगों को दिख रहा है कि इमारत कभी गिर सकती है, धोखे में है, लेकिन कोई खाली नहीं करता, ये भी बात उतनी सही है। मुझे लगता है इसमें सख्तानी अपनानी पड़ेगी। कॉरपोरेशन को हमने कहा है, जिला प्रशासन है, कलेक्टर भी यहाँ पर है, पुलिस प्रशासन है, सभी को हमने कहा है कि जो भी इमारतें अभी ऐसे गिरने जैसी है, धोखे की है, उनको खाली कर दिया जाए। मुआवजे की घोषणा की इसमें मुआवजा माननीय मुख्यमंत्री जी से मेरी 2 बार बात हुई है सुबह से लेकर। उन्होंने जो भी इसमें मृतक है, उनके जो परिजन है, उनके जो रिश्तेदार है, उनको 5-5 लाख रुपए देने का ऐलान किया। सर आसपास